हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज खरंच खूप म्हणजे चांगलं वाटतं, कारण आता मला एक रूम भेटला आहे आणि मी आज तो बघायला जाते फायनली. आणि मला खूप बजेटमध्ये होप मला तो भेटेन, कारण ती बोलली तू जर आज आली तरच तुला तो रूम भेटेल, नाही तर मग तुला दुसरा एक आहे तो बघायला लागेल. तर मी आता लगेच निघते. तिने 4 वाजता बोलवलंय, आता 1 वाजलेत. पहिला मी इथून निघते आणि बघते तिकडे कोणाला तरी घेते सोबत आणि मग जाते, कारण ते मरोळला आहे, अंधेरी ईस्ट मरोळ. सो मी तिकडे जाते पहिला आता, कारण मला कोणतरी सोबत पाहिजे, कारण मी एकटी तर नाही जाऊ शकत, कारण मला रस्ते समजत नाही नीट, मला रस्ते भेटत नाही म्हणजे असं, आणि लोकेशनवर टाकून पण मला नाही समजत. तर मग मी विचार केला कोणाला तरी घेऊन जाईन, कोणत्या तरी फ्रेंडला ज्याला समजेन, ज्याला अक्कल असेल बोलायची वगैरे, तर घेऊन जाईन. म्हणजे कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की एकटी पोरगी आहे फक्त, तिच्यासोबत कोण नाही, म्हणून मी कोणाला तरी एकाला असं घेऊन जाणार ना ज्याच्यामध्ये त्याला बघून असं वाटेल हा हिच्यासोबत कोणतरी आहे. आणि आता मी निघाली आहे, आता जाईन डायरेक्ट अंधेरीला, मग तिकडून मरोळ. पहिला बघते मी कोणत्या तरी माझ्या फ्रेंडला विचारते कुठे काय कसं. आता मी खार स्टेशनला पोहोचले आणि इथून आता मी डायरेक्ट अंधेरीला जाणार आहे. मी मोनूला कॉल केला पण मोनू काय माझा फोनच उचलत नाही, तर बघू आता मी नक्की कुठे जाणार. पहिलं तर मी बघते कोणाला तरी शोधते की माझ्यासोबत कोणतरी येईल, तेच करते, कोणाच फोन नाही उचलत आहे माझा. आता मी अंधेरी स्टेशनला पोहोचली आहे आणि आता इथून मला असं वाटतंय की अंधेरी स्टेशनला तर मी पोहोचली. आता मी विचार करते इथून डायरेक्ट घरी जाऊ, बघते. छुट्टा नहीं है भाई, जाओ ना. छुट्टा नहीं है भाई, ये कौन सा तरीका है भीख मांगने का. निकलो, छुट्टा नहीं है, निकलो. ए भाई हाथ कैसे. चल बंद कर. मी आणि मोनू आता रूम बघायला आलोय आणि ती मला लय झोपायला, मला चक्कर येणार आहे एवढं उन्हात. काय ऊन नाही, पाणी पण नाही पियाली आहे मी, काही खाल्लं पण नाही आहे बाई. मग पियायचं होतं पाणी, खायचं होतं. आता बाहेर खाईन मी, एवढा टाइमपासून मी आली आहे. आता इथे कुठेतरी आहे बिल्डिंग, काय माहिती नक्की कुठे आहे. ती बोलली मी माझ्या पोराला पाठवते हा फोन घेऊन, अजून तो पोरगा काय आलाच नाही तिचा. तोच येतोय का बघ जरा, फोनला कानाला ना, तो माणूस वाटतो. कोण पागल झाली, पागल तर मी झाली आहे. आंघोळ पण करत असते. आणि मग तू अजूनपर्यंत बोलत काय बसले, जाऊन कर. तसं पण केली नाहीस, नाही आतमध्ये. गाड़ी आई नहीं है, को बिठाओ. काय पाहिजे. पाणी. का पाहिजे तुला पाणी. इथे ना उचलायला होईल का एवढी मोठी बॉटल तुला.
ढक्कन खोल, जास्त हुशार नको. हुशार आहे. उचलायला म्हणजे बटन एका हाताने. तुला उचलून फेकून देईन मी. आई आता मला एका हाताने उचलून फेकून टाकणार. ही बॉटल तर उचलून दाखव एका हाताने. आणि ते मिस्टर करू आजोबा झोपले. आजोबा झोपले. लहानपणापासून आता हा डायलॉग फिक्स आहे. मस्ती न करू. टीव्हीचा आवाज, पहिला टीव्हीचा आवाज कमी करा. माहिती आम्ही टीव्ही बघत बसायचो. आता आजोबा झोपलेत ना, आजोबाला डिस्टर्ब व्हायला. लहानपणी आम्ही इथे टीव्ही बघायचो तेव्हा आवाज हळू करा आणि आता हळू बोला. स्वतः बोलते तेव्हा चालतं. माझा आवाज लहान आहे. उचलला. लागले ना 2 हात. हळू हळू सांग आता काय बनवलेलं तू. सांग तर काय बनवलेलं. नाही माहिती काय बनवलं. अरे का लाजली आई. बोल ना आई काय बनवलेलं. नाही माहिती. मला आजोबाला विचार काय. आजो तिखट तर अजिबात नाही वगैरे. आम्हाला तिखट लागतं. मीठ पण नाही. आता काम सांगितलं तर आता तुला झोपेन. काम सांगितलं तर आता झोपेन तुला. ते थैली काढ ना त्याच्यात. आधी शांतीने जेवत. एक काम नाही करत त्या राई नीट शांतीने. तुला वाटतं मी मारणार नाही तुला असं वाटतं. एक काम नाही. शांतीने जेवत. काम तर नाही करत शांतीने. जेवत शांतीने. आदिती चुप्प बसा. आदिती चाप चाप चाप. हड्ड्या खायला लय मजा येत होते आईला. मला आणि काहीतरी दिलं चाप. चाप मटणाचं. तर ते मी खाल्लं माझ्या पद्धतीने. मी खाल्लं. आई बोलते हे काय खाल्लंय. काय खाल्लंच नाही. सर्व तसंच होतं. ते लाल काय. ते रेकॉर्डिंग ऑन आहे त्याचं दिसतंय ते लाल. आहे का तुझ्या फोन मध्ये. मी 2 लाखाचा पण घेईन. अरे यार बोल आता. बोल आता. यार पर्सनल होऊन जाते आई लगेच. 2 सेकंड मध्ये. आई शांतीने जेवते. माझ्याशी जास्त बोलू नको. बोल इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. असं नाही बोल इथपर्यंत ब्लॉग. अरे बोल ना आई. आता ह्याच्यात पण काय. जेवण बाहेर. आई एवढी ओव्हर ऍक्टिंग करू. आईची ओव्हर ऍक्टिंग बघित चालली आहे. ठीक आहे बाय गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि मला रूम भेटलाय. भेटला ना अंधेरी मध्ये. कार हेच हाच. कधी खाली करणे. बाय बाय गाईज. आणि मी आता झोपते. आई पण झोपेन आता. आई परत काहीतरी करायला लागली. आणि मला रूम भेटलाय. आणि सोबत पण 3 पोरी आहेत. म्हणजे एक तर माझी खास फ्रेंडच आहे जी माझ्यासोबत राहणार आहे. आणि एक अजून एक आहे जी मला नवरात्रीमध्ये. हे नाही बोलायचं मला. कट. आणि एक आहे फ्रेंड ती पण राहीन. आणि एक इन्स्टावरनं मला भेटली आहे ती राहीन माझ्यासोबत. तर
मला पहिला वाटलं की मला कोण भेटेल नाही भेटेल, पण मी इंस्टावरती एक स्टोरी टाकली, मला एवढे DM धडाधड चालू झाले, सर्व DM. खूप सारे DM आले. तर मला काही समजत नाही मी नक्की कोणाला हा बोलू आता. पण त्याच्यासाठी एकदम मला नीट बघायला पण लागेल कोण कसं आहे काय आहे, कारण अर्ध्यापेक्षा लोकांचे तर प्रोफाईलला फोटोज नाही, तर मी जास्त त्यांना एंटरटेनच नाही करत आहे. ज्यांचा प्रोफाईल फोटो चांगला वाटतो आहे किंवा असं डिसेंट वाटतं आहे बघून प्रोफाईल, त्यांनाच मी रिप्लाय देणार आहे. अजून मी रिप्लायसुद्धा दिला नाही. आणि एक फ्रेंड आहे जी पुण्याला राहते, ती मला बोलते मी येऊ का इथे, काय ऐकते आई ऐकते पुण्या बोलल्यावर. ठीक आहे, सो मी आता झोपते. बाई.